नमस्कार मित्रांनो, मी मनीष महाडिक कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। तर मित्रांनो, कशात आशा करते मजेत राहा आणि आपल्या व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज सगळीकडेच खूप चांगलं असं वातावरण तयार झालेलं आहे महाशिवरात्री असल्या कारणाने। तर आम्ही सुद्धा आज आपल्या इकडेच संगमेश्वर इथे जाणार आहोत। आपल्या शंकराची पिंड आहे तिथं दर्शन घेण्यासाठी आणि तिथंच दोन नद्यांचा संगमसुद्धा होतो, तिथे जायचं आहे। आणि मग तिथून दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण जाणार महाडला पालख्या बघण्यासाठी। तर तिथे काट्या नाचवतात, तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे कोकणात कशा प्रकारे काट्या नाचवतात। आपल्याबरोबर आहे गणेश पंधेरे, तर चला जाऊया। तर मित्रांनो, आपण आता संगमेश्वर मंदिर भोराव इथे पोहोचलेलो आहोत। बघू शकता इथं बॅनर लावलेला आहे आणि इथूनच तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि ही एवढीशी मोठी लाईन लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी। तर आपण सुद्धा आता लाईनमध्ये उभं राहणार दर्शन घेण्यासाठी। बघू शकता तुम्ही केवढी मोठी इथे लाईन लागलेली आहे ते दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, दरवर्षी महाशिवरात्रीला शेंदूरमळे या गावातील लोक पायी चालत दिंडी घेऊन या मंदिराजवळ येतात आणि हे दरवर्षी लोक येतात। तर ऊन पण तुम्ही बघू शकता किती आहे, तरीसुद्धा ते दरवर्षी ते येतात। तर मित्रांनो, या मंदिराला संगमेश्वर का म्हटलं जातं, कारण इथे काल नदी आणि सावित्री नदी या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि इथून पुढे ही नदी सावित्री नदी या नावाने ओळखली जाते। तर या पात्राला संगमेश्वर असे म्हटले जाते। पूर्ण मागतात ना अक्षरी
आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.